आज आषाढी गणेश बाबा आहे बाबाचं कीर्तन असते थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होणार आहे सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा सुख समाधान सारे सुखाचे सुख सात्विक राजस 3 प्रकारचे सुख आहे सारे सुख संतांच्या चरणाजवळ संतांच्या पायाजवळ सर्व सुखे आहे येतेची उडली या ठिकाणी संताकडे पंढरपूरला काय आहे म्हणजे बरेच लोक आम्हाला विचारतील की मुलाचं लग्न कधी होईल मुलीचं लग्न कधी होईल संसार घेऊन इथं आल्यानंतर सुख समाधान होत नाही आणि मन स्थिर होतं मनाला स्थिर जोपर्यंत मन स्थिर होत नाही
तोपर्यंत देव भेटत. जसं गाडीला ब्रेक असल्याची गाडी मुक्कामला जात नाही, आमचा मुक्काम ममेवंश जीव. प्रत्येक जीव हा देवाचा अंश आहे. जोपर्यंत अंशाला मिळत नाही तोपर्यंत समाधान नाही. या ठिकाणी अंशाला मिळाले, समुद्ररूप झालेले, सुखामध्ये विलीन झाले, ब्रह्मानंदी विलीन झाले अनेक साधू संतांची नगरी आहे. संतांची नगरी ऐसे संत जन ऐसे हरिदास. इथं आले देवाशी काय. आता मला सांगा, पंढरपूरला आज कमीत कमी एवढे दिवस झाले, संतांच्या नामाशिवाय, संतांशिवाय भगवंताच्या नामाशिवाय काहीच नाही. आज दिवसभर तुम्हाला अनुभव भगवंताचं नामचिंतन आहे. आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये मन स्थिर होतं. मन कुठे पैशात स्थिर होत नाही, लग्नात स्थिर होत नाही. मला तुम्हाला उदाहरण सांगतो. मीराबाई ही राजकन्या, आणि मीराबाई राजकन्या असताना दरबारामध्ये एक भंग्याचा मुलगा संडास साफ पाहिजे. मन अतिशय वाईट. मन कुठं जाईल, मन काय करेल, मना आदोगती, मनामुळे सर्व मन करावे प्रसन्न, मनामुळे सर्व जाते, मनामुळे पाप घडते, मनामध्ये म्हणजे मनातून पाप आलता येते, पुण्य आलता येते. मनच ताब्याला गेलेला निमित्त यांनी भोगला बरं आहे. भंग्याच्या घरामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी तो भंग्याच्या घरामध्ये एक बाई शौच साफ करायला एक दिवशी आजारी पडली, आणि आजारी पडल्यानंतर आपल्या जागा भरून काढण्याकरता मुलाला पाठवून दिली. आणि मुलगा आला, आणि आल्यानंतर ते संडास साफ वगैरे केलं, आणि केल्यानंतर बाहेर पडत असताना मीराबाई भगवंत जप करत असं त्या ठिकाणी समोर आले. मीराबाईला पाहिजेच मन पतन झालं, आणि हिच्याची लग्न करा अशी इच्छा न होतो न भविष्य. राजकन्या हा भंगी हे कधी घडेल असं न घडणारे त्या ठिकाणी मन तुम्हाला सांगतो घेऊन याला अडकावं, आणि अडकावल्यानंतर तू घरी जात तुम्हाला असं मनाने चिंतन केलं की लग्न केत्र हिच्याशीच करायचं, नाही तर तुम्हाला शेवट आत्महत्या करायची अशी तयारी केली. आता तुम्हाला ही न घडण्याची गोष्ट आहे, पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी असं मनाने त्याला तयारी केली, आणि तयारी करून घरात चिंतन करत गेला, आणि गेल्यानंतर झोपला जाऊन. आणि झोपल्यानंतर आई पाहिजे काय म्हणजे काय झालं, काय नाही म्हणजे लग्न करायचं, लग्न करू म्हणजे लग्न करायचं म्हणजे मुलगी बघावं लागेल त्याला. साऱ्या बघून नंतर ठरवून त्याला म्हणजे मुलगी बघितली. कुठं बघितलं आहे काय आहे, मुलगी राजवाडीत बघितली. राजवाडीत कोण मीराबाईला बघितलं, त्या आई तोंडावर हात ठेवला, त्याचंही तोंड दाबलं. जर तुम्हाला राजा बघितलं राहिले राजा ठिकाणी आपण सेवक आहोत, आणि एकदम खालचं नीच काम करणारे माणसं आहेत आपण. न होतो न भविष्य ही घटना घडणं अशक्य आणि होऊ शकत नाही. त्यावेळेला तो स्पष्ट सांगितलं की लग्न की तर मी हिजेशी करणार नाही, मी जीव ठेवणार. म्हणजे मनाची अशी तयारी तुम्हाला होतो. मन नरकाला नेते, मन स्वर्गाला नेते, मन अडकावते, मन सांगते. जसं एक कुलूप खोलते आणि लावते, तसं मनामुळं मन अतिशय चंचल आहे. मोठमोठ्याची माती केली मला एवढं वाईट आहे तुम्हाला सांगतो. या मनात तुम्हाला असे याला तयारी करायला हवी मनाची. त्यावेळेला त्या भंगेची वेळेला चिंता लागली, आता कसं करायचं. इकडं सांगावं तर राजा आपल्याला दंड केल्याशिवाय राहत नाही, तिथं काम करणं अवघड आहे, देशात राजाच राहणं अवघड आहे. तिला चिंता लागली. आता जे आहे ना आतून बाहेर तुम्हाला सांगतो चेहऱ्यावर उमटते. त्यावेळेला बाहेर चिंता करत काय तुम्हाला जा गेल्यानंतर तुमचं आमचं साफसफाई करतो. मीराबाईनं अंतकरणं जाणतं, संत अंतकरणं जाणतं. देव तुम्हाला सांगतो आपल्या समोरची व्यक्ती आल्या, ह्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये काय देव जाणतोय आणि संत ओळखतो. संतांची एवढी मोठी शक्ती आहे की अंतर्ज्ञान असते. पुढच्या व्यक्तीला काय पाहिजे, या पुढची व्यक्ती काय करतात हे संत जाणतात. मीराबाईने जाणून घेतलं, आणि जाणून घेतल्यानंतर मीराबाई त्या म्हातारीला प्रश्न केले की तू का दुःखी झाले, राजवाडीत कामाला तुला पैसे कमी काय करण्यात सांग. तर ते सांगायला तयार नाही. सांगायचं कसं, तुझ्याचं लग्न माझ्या मुलं करते म्हणता येत नाही. म्हणावं तर तुम्हाला जातो जागेवरच. त्यावेळेला तुम्हाला मीराबाई सांग मी वचन देते. संतांचे वचन तुम्हाला संत बोलतात ते कधी खोटं बोलत नाही. लटिकी वचन नाही द्या. संत जसे वागतात तसं बोलतात, जसं वागतात तसं करतात. संतांचे कर्तव्य संतांनी करून तुकामध्ये करून जाईल त्याचे संत हे काय जसं बोलतात तसेच वागतात. काही बदल होत नाही. मीराबाईने आश्वासन दिलं तर बिनधास्त सांग काय तुला कशी अडचण आहे ती अडचण दूर मी करते म्हणून. त्यावेळेला त्यांनी विचार केला काय ते सांगितलं की असं माझ्या मुलाची तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. मीराबाईने ठीक आहे करायला हरकत नाही, लग्न जरूर करू.
त्याला पाठवून आता उतारे नावा मुलाला वाचेल तो लग्न करायला ती मुलगी तयारीने सांगितलं कधी जाऊ कधी दिवस काढ आणि कधी त्या दरबारामध्ये जावं आणि तिचे जे लग्न व्हावं अशी तिची इच्छा करतो गेला आणि गेल्यानंतर मीराबाई त्याला पाहिलं तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना हो करायचं तुला मी सांगतो तसं ऐकायला मी जसं सांगतो तसं ऐकायला ठीक आहे काही सांगा आता मीराबाईचा दरबार म्हणजे संतांचा दरबार नामाचा दरबार स्वर्गाला जायचं दरबार नरकाला जायचं दरबार असे दरबार नामचिंतन करून संतांनी भूमी पवित्र केलं नामचिंतन करून संतांचं ध्येय पवित्र तो ध्येय संतांची एवढी मोठी शक्ती आहे तुम्हाला त्यांचं ध्येय पवित्र आहे वाणी पुण्यवंत आहेत ते ज्या ठिकाणी पाऊल ठेवतात ती जागा पवित्र होते ज्यावेळेला नामदेवरायांनी तीर्थयात्रेला गेल्यानंतर महादेवाचं मंदिर फिरवले देवळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती संतांच्या शक्ती तुम्हाला काय होणार नाही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारा परमात्मा तो परमात्मा त्यांच्या अधीन असतो त्यांच्या समागामी असतो त्यांच्या जर फिरत असतो आणि ज्या ठिकाणी भगवंत आहे ती जागा पवित्र त्या ठिकाणी सारं ते दगड माती सरीच पवित्र मीराबाईचा दरबार सारा पवित्र दरबार होता आणि त्या दरबारामध्ये त्याला सांगितलं की तुला लग्न करायचं असेल एक काम कर ह्या मंदिरामध्ये इथं बस आणि बसून 7 दिवस या ठिकाणी राम नामाचा जप कर आणि राम नामाचा जप करून झाला तर 7व्या दिवशी लग्न करू आणि जर तुम्हाला जप करण्यामध्ये मन इकडे तिकडे जर गेलं मन इकडे तिकडे समोर हात्यार तुम्हाला सारे हात्यार भीती त्याला घालून एकाग्रचित्त करून 7 दिवस नामचिंतन केलं आणि नामचिंतन केलं तर मीराबाई तुम्हाला सांगतो त्या मंत्र्याच्या जागेत बसल्यामुळं मीराबाईच्या शक्तीमुळं त्या भंग्याच्या पोरात 7 दिवस झाले मीराबाई डोक्यावर हात ठेवला उठा मला लग्न करायचं आई लग्न झालं माझं लग्न असं चंचल असणार मन वाईट असणार मन बुद्धी करणार मन ह्या मनाने मीराबाईच्या दरबारामध्ये संतांच्या संगतीमध्ये तुका म्हणे वाचा राहिले पुंतीत ह्या वाचा म्हणजे बोलणंही बंद होतं आणि चित्त स्थिर होतं किती पैसे कमवला किती लग्न केले रावणाएवढं तर पैसे कमवू शकत नाही रावणाएवढं तर आपल्याला लग्न होऊ शकत नाही रावणाएवढी आपली सारी संपर्क काहीच नाही आणि अशा असणारी रावण त्याच्या मनाची स्थिरता बैठक बसली नाही मनाने नेलं आणि काय केलं मातीत गाठलं पहा त्या रावणा का हात जोडून एवढी मोठी संपत्ती असणारा रावण
त्या रावणाची किती फजित झाली मनामुळे झाली. हे कशा करता आबुळे खालून मी खालून बोलले, कारण ह्या मनाला अतिशय चंचल मन आहे. तुकाराम महाराज सांगतात की सर्व सुखी आज येत पहिल्या चरणामध्ये. कधी वळली? ज्या वेळेला तुम्हाला सांगतो तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, वाचा बोलणं बंद झालं आणि चित्त समाधान झालं. साधूच्या दर्शनामुळे साधू ज्ञानोबराची संगत असेल, तुकोबराची संगत असेल आणि कबीरदास महाराज संगत असेल, मनाला स्थिर करतं, मन ताब्यात येतं. मन मिला तो सब कुछ मिला, मन नाही मिळत कुछ. तुका म्हणे वाचा राहिली कुठे पुढे झाली चित्त समाधान. मी संतांची संगत केली, संतांची संगत मन स्थिर झालं आणि मन स्थिर झाल्यानंतर तुकोबरायला स्वप्नामध्ये स्वप्न कधी सात्विक पडत नाही का, यात्रा करणं, कीर्तन ऐकणं, तुम्हाला सांगतो ज्ञानोबराची संगत करणं. की पंढरपूरला आता पंढरपूरला आपण घरी जातो ना, पंढरपूरनं घरी गेलं तर ज्ञानोबराची पालखी मनामध्ये आली पाहिजे. पादुका कशा करतात दर्शन घ्यायचे, ज्ञानोबाचे पादुका दर्शन करायचे कशा करता येईल. हृदय आपली चंपावली भरे बरी वैसव पावली सदगुराची ज्ञानोबराची पादुका, ज्ञानोबराची तुम्हाला सांगतो ही पालखी सोहळा ज्ञानोबराचे हजारो लोक कशा करता येतात. आज 20-25 दिवस ज्ञानोबराया सांगतील संतांच्या संगतीमध्ये मन स्थिर होतं. ज्याचं मन स्थिर झालं त्याला तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तिची इच्छा पूर्ण होते. जोपर्यंत मन स्थिर होत नाही ती इच्छा परिपूर्ण होत नाही. आणि मन स्थिर न करण्याकरता एकच स्थळ आहे की ह्या पंढरपूरला येऊन आणि पंढरपूरला आल्यानंतर जो अन्यानी भगवंताचं पांडुरंगाचं चिंतन करतो, या ठिकाणी जागर करतो, या ठिकाणी जो हरिपाठ काकडा भजन सारे चिंतन करून ज्ञानोबरायाच्या ह्याच्यामध्ये जसं ज्ञानोबरायाने समाधीमध्ये चिंतन करतात सध्या अशा प्रमाणे जर हे केलं तुका म्हणे वाचा तुम्हाला बोलणंच खुटते. जसं बर्फ समुद्रामध्ये गेल्यानंतर समुद्र होते तसं भगवंताचं चिंतन भगवंत होऊन तुकाराम मला सांगतात की सर्व सुखी आजी येतीची वळली. संतांच्या वचनावर विश्वास ठेवला, संतांनी सरिता केलो तैशा परी. संत ज्या ठिकाणी गेले संतांनी जे केलं ते जर केलं ना, जसं चंदनाचं झाड असतं जंगलामध्ये त्याच्या आजूबाजूला असणारे अनेक झाडं तुम्हाला सांगतो चंदनच होतात आणि तुम्हाला सांगतो त्या राजाच्या माथ्यावर देवाच्या मुकुटावर बसतात. त्याचप्रमाणे संतांची संगत पंढरपूरला संतांची ज्ञानोबरायाची संगती करतात. ज्ञानोबरायाने जे सांगितले तेच करायचे, तुकोबरायाने केलं तेच करायचे, तुकोबरायाने जे सांगितले तेच करायचे. त्या ठिकाणी मन स्थिर होतं, त्याने मनाला आळा बसतो आणि ज्याला मन संपूर्ण ताब्यात आलं ठाईचं बैसणी कराळी चित्त आवडी अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला. संतांनी सांगितल्यापर्यंत तुम्हाला सर्वांना मिळते. ज्ञानोबरायन तुकोबरायन जसं दुधामध्ये सार काढतात तूप त्याप्रमाणे संसारामध्ये नामचिंतन सार आहे आणि नामचिंतन करून या मनावर कंट्रोल करता येते, मन ताब्यात येते. याच्याकरता आज कमीत कमी 30 लाख समाज मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, सारे पुढारी लोक आहेत. किती पैसा करतात त्यांना समाधान झालं नाही. पंढरपूरला ज्या तुकोबरायाच्या ऐशी संत त्यांना ऐशी हरिदा ऐसा नाम घोषे सांगा. तर मला सांगा मला एक चिकमंगळूरची एक बाई भेटली, सारी 4 धाम 12 ज्योतिर्लिंग सारं करून आली आणि आल्यानंतर इथं पंढरपूरला आली आणि आल्यानंतर ज्ञानेश्वर पारायण वगैरे केलं. कर्नाटकमध्ये म्हणण्याचं पण ज्ञानेश्वर कन्नड पारायण केलं आणि पारायण केल्यानंतर त्याला सांगितलं की मला म्हणजे महाराज जगामध्ये सारे ठिकाणी सारे तीर्थ केले, जे पंढरपूरला समाधान आहे तर जगात कुठे ही समाधानी जागा आहे. भीमदास बाबा जगा अनेक व्यंकट स्वामीचा मठ आहे, खाली दांडेकर मामाचं मठ आहे, अनेक महात्माचे मठ आहेत. त्या मठामध्ये नामस्मरणाशिवाय काय नाही, नामची द्यावी नामची घ्यावी. आणि याच्यामुळं ह्या बाजारामध्ये या मनाला स्थिरता, मन एकदम स्थिर. सर्वांना विनंती करतो
मन स्थिर करून घ्या. मन स्थिर करून देवाला बघा. खास देवाला बघण्याकरता मानव जन्म आहे. बाकी व्यवहार जे बघतो ते आज आहे उद्या नाही. एक दिवशी नाचणार आहे. न नाचणारा आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाला जाण्याकरता साधूच्या संगतीमध्ये 11वा श्रीपती त्या परमात्माला आपलंसं करायचं असेल त्याची साधूची संगती करून त्याला आपलंसं करून ज्या दिवशी तुम्हाला नांदाय गेलेल्या मुलीला तिचा नवरा तिच्यासारखा झाल्यानंतर त्या घरात व्यवहारातले जे सुख आहे व्यवहारातलं सुख बरं का नाचणारं सुख ते सुख मिळत नाही. त्याचप्रमाणे या जीवरूपी नवरीला जोपर्यंत शिवाशी एकरूप होत नाही शिवाशी संलग्न होत नाही जोपर्यंत गावातलं गटार वगळीची संगत करून वगळ होते तीच वगळ पुढे जाऊन वड्याची संगत करून वडा होते तेच वडा समोर पोहोच जाऊन काय होते नदी होत्या तीच नदी समुद्र जाऊन मिळाल्यानंतर काय होते समुद्र झाले. त्याचप्रमाणे हा जीवरूपी तुम्हाला सांगतो ह्या जोपर्यंत ह्या मार्गाने भक्ती मार्गाने संतात सांगतो जोपर्यंत देवाला शिवाला जाऊन भेटत नाही तोपर्यंत कधी किती बंगलं बांधा किती माड्या बांधा किती लग्न करा किती सोना घरात येऊ द्या सोना खेटानं हाणल्याची राहत नाहीत म्हणून हाणल्याची राहत नाहीत रडत त्याची बाहेर पडावं लागतो. याच्याकरता साधू सांगतात की एक काम करा संताची संगत करा. संताच्या संगतीत गेल्यानंतर काय मिळते संताची संगतीत बसल्यानंतर काय मिळते तुकाराम माझ्याकडे सांगतात संतांची संगती आले देव काढा आणि पुढे काय झालं माझं कोणी नाही चित्तामध्ये निश्चय झाला मरण म्हणून गेलं ते दुःखाची निवृत्ती झाली आत्मा मी समुद्र मी आहे वडा वगळ मी नाही. संतांच्या संगतीमध्ये गाडी मिळत नाही जमीन मिळत नाही पैसा मिळत नाही बरेच साधू पैसे देणार जमीन देणार ते मुलं देणार मग ते कोणी काय देत नाही. संतांची संगती एकच मिळते की माझं कोणी नाही असा निश्चित निश्चय होतो. वैसता संतांची संगती कळवाली कमलापती माझे कोणी संगती चित्तामध्ये निश्चय झाला आणि ही तो
Thank you.